हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण आकृतिबंधांचा नियम शोधणार आहोत आणि इथे आपल्यासोबत ससा आणि वेगवेगळे प्राणीसुद्धा आहेत. चला आपण अशी छान छान उदाहरणं पुढे बघूया. तर इथे बघा, आपल्यासोबत आहे ससा आणि तो एका वेळी दोन दोन संख्यांवरती उडी मारत चाललेला आहे. आणि आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे की या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बरं. चला आपण बघूया की ससा जो आहे तो एका वेळी किती उड्या मारतोय. बघा, सशाने पहिली उडी मारलेली आहे आणि ससा 2 वर होता आणि तो आता 4 वर पोचलेला आहे. म्हणजेच इथे आपल्याला नियम काय दिसत आहे, तर ससा 2 उड्या मारत आहे आणि पहिली उडी आहे 2 अधिक 2ची आणि ससा पोचलेला आहे 4 वरती. आणि इथे आपल्याला बेरीजसुद्धा करून दाखवलेली आहे, 2 अधिक 2 बरोबर 4. आता त्याच्या पुढे ससा उडी मारत आहे अजून 2ची आणि ससा पोचलेला आहे 4 वरून 6 वरती. म्हणजेच 4 अधिक 2 झाले 6. त्यानंतर सशाने पुढची उडी मारलेली आहे आणि ससा पोचलेला आहे 8 वरती. म्हणजेच 6 अधिक 2 बरोबर 8. आता मला सांगा की ससा जेव्हा ह्याच्या पुढची उडी मारेल तेव्हा तो कुठल्या संख्येवर पोचेल. अगदी बरोबर, तो 8 नंतर अजून एक उडी मारेल आणि तो पोचेल 10 वरती. म्हणजेच 8 अधिक 2 बरोबर 10. आपल्याला हा आकृतिबंध पूर्ण करता आलेला आहे आणि इथे आकृतिबंधाचा नियम समजलेला आहे की इथे ससा 2-2ने उडी मारत आहे आणि आकृतिबंधसुद्धा पुढे 2-2ने वाढत जाईल. छान. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. इथे बघा, इथे आपल्यासोबत अजून एक आपला मित्र आहे आणि तो 1 या संख्येवरती उभा आहे आणि आपल्याला दिलेल्या संख्या आहेत 1, 4, 7 आणि 10. म्हणजेच हा आपला मित्र 1 वरून 4 वर डायरेक्ट उडी मारत आहे आणि 1 वरून 4 वर उडी मारली म्हणजेच काय, तर तो 3 उड्या एका वेळी मारत आहे. जसं ससा 2 उड्या मारत होता तसा हा मित्र 3 उड्या मारत आहे. आणि बघा, इथे आपल्याला दिलेलं आहे 1 वरून त्याने 4 वरती उडी घेतली म्हणजेच 1 अधिक 3 बरोबर 4. म्हणजे तो 3-3ची उडी मारत आहे. चला आपण पुढे बघूया. तर 4 वरून त्याने पुन्हा 3ची उडी घेतली आणि तो 7 वर पोचलेला आहे. आणि त्यानंतर त्याने 7 वरून 10 वरती उडी घेतली आणि 7 अधिक 3 बरोबर तो 10 वर पोचलेला आहे. आता ह्याच्यानंतर जेव्हा तो 10 वरून 3ची उडी घेईल तेव्हा तो कशावरती पोचेल. 10 मध्ये आपण 3 बेरीज करून बघूया. म्हणजेच 10 अधिक 1 बरोबर 11, 10 अधिक 2 बरोबर 12 आणि 10 अधिक 3 बरोबर 13. छान. म्हणजे तो 10 वरून 13 वरती पोचलेला आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 13 हे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच आपल्या आकृतिबंध हा 3-3ने वाढत जाणारा होता. हा आपल्याला नियमसुद्धा समजलेला आहे. चला आपण पुढचं उदाहरण बघूया. तर इथे आपल्यासोबत आहे हा आपला पेंग्विन मित्र आणि इथे आपल्या संख्या रेषेवरती आपल्याला संख्या उलट दिसत आहेत, म्हणजेच कमी होताना दिसत आहेत. तर पेंग्विनसुद्धा एका वेळी 2-2 उड्या मारत आहे, पण त्या 2 उड्या तो संख्या रेषेवरती उलट अंकांवरती मारत आहे किंवा तो संख्या रेषेवर उलट चाललेला आहे. चला आपण बघूया. तो 20 वरून सर्वात पहिली उडी मारतो आणि पोचतो 18 वरती. म्हणजेच आपल्याला इथे समजलेलं आहे की 20 वजा 2 बरोबर 18 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आणि तो 2ने मागे उडी मारत आहे हे समजलेलं आहे. चला आता आपण पुढे बघूया की 18 वरून तो पुढे उडी मारतो तेव्हा 18 वजा 2 बरोबर 16 हे उत्तर आपल्याला मिळतं. आणि त्याची पुढची जी उडी आहे ती आहे 16 वरून 14 वरती. म्हणजेच 16 वजा 2 बरोबर 14. म्हणजे इथे आपल्याला नियम असा दिसतोय की आपल्याला संख्या रेषेवरती 2-2ने मागे जायचं आहे. जसं आपण आधीच्या उदाहरणांमध्ये बघितलं की आपल्याला पुढे जायचं होतं, त्याचप्रकारे इथे आपल्याला मागे जायचं आहे आणि आपल्याला पुढे येणाऱ्या 14 मधून अजून 2 वजा करावे लागतील. म्हणजेच 14 वजा 2 जेव्हा आपण करू तेव्हा प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला उत्तर मिळेल.
चला आपण 14 - 2 करूया. तर 14 - 1 बरोबर किती? 13 आणि 14 - 2 बरोबर किती? 12. म्हणजेच आता पेंग्विन हा 12 या संख्येवरती पोचलेला आहे आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 12. छान. आणि आपला आकृतिबंधसुद्धा इथे पूर्ण झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी छान निरीक्षण केलेलं आहे आणि बघितलेलं आहे की संख्या रेषेवरती आपण उड्या मारत मारत कशा प्रकारे आपले आकृतिबंध समजून घेतलेले आहेत, त्याचे नियम समजून घेतलेले आहेत आणि आपण कशा प्रकारे आकृतिबंध पूर्ण केलेले आहेत.